चला तर फ्रेंड्स, आपण आज भाकरवड्या बनवूयात घरच्या घरी आणि छान. तर भाकरवडी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मैदा लागेल आणि बेसन पीठ हे कमीच घ्यायचं असतं नेहमी, कारण की छान टेस्ट येईल. जास्त घेतलं तर नरम होतील भाकरवड्या. आपल्याला छान कुरकुरीत अशा भाकरवड्या बनवायच्यात. त्यामुळं 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपण मीठ पण घेऊयात. मी तेल कढायला ठेवलेलं आहे. तर छान असं कडकडीत तेल आपण बॅटर आता आपण मिक्स करून घेऊयात आणि ते नेहमी चमच्यानंच मिक्स करून घ्यायचे, कारण आपण गरम तेल टाकलेलं असल्यामुळं आपल्या हाताला पोळणार नाही ह्याची काळजी घेऊयात. आणि छान असं हे ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितशीर. आणि आपण तेल घालण्याचं कारण म्हणजे भाकरवड्या छान अशा खुसखुशीत बनल्या पाहिजे म्हणून. आणि आता थंड झालेलं आहे आपलं तेल, तर आपण हातानं मिक्स करून घेऊयात. आणि हे असं पीठ बनलं तर समजायचं आपलं मोहन एकदम छान बनलेलं आहे, भाकरवडीसाठी तयार झालेलं आहे. छान आपल्या हाताने पण परत एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. जसं की चमच्यानं व्यवस्थित मिक्स नाही करता येणार, हातानं छान मिक्स करता येतं. आता पीठ मळून घेऊयात आणि थोडंच पाणी पीठ मळते वेळेस थोडंच पाणी वापरायचं, कारण जास्त पातळ होऊ नये. कारण की पातळ झालं तर आपल्याला व्यवस्थित भाकरवड्या आपल्या बनणार नाही. त्याच्यामुळं थोडंच पाणी वापरायचं आणि पीठ नेहमी घट्टच मळायचं. छान असा घट्ट उंडा झालेला आहे. तुम्ही बघू शकता की खूपच घट्ट झालेला आहे आणि घट्टच तिंबायचा आहे. भाकरवडीसाठी घट्टच उंडा लागतो. तर आपण आता उंडा तिंबून झालेला आहे. तर 15 ते 20 मिनिटं आपण त्याला मुरवण्यासाठी ठेवून देऊयात. भाकरवडीच्या सारणासाठी खोबरं किसून घेऊयात. भाकरवडीच्या सारणासाठी घेतलेलं आपण साहित्य, सुकं खोबरं आहे. आपण 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. थोडीशी साखर घेतलेली आहे. लाल काश्मीरी पावडर, मिर्च पावडर घेतलेली आहे. हे चिंच आणि गुळाची चटणी घेतलेली आहे. हे 2 चमचे पांढरे तीळ आहेत. हे 2 चमचे धने आहेत आणि ही छोटी बारीक शेव आहे. ही कोथिंबीर आहे. चला तर आपण आता हे साहित्य भाजून घेऊयात. तीळ आपण भाजून घेऊयात. ब्राउनिश असे तीळ आपण भाजूयात. तुम्ही बघू शकता आपले तीळ ब्राऊन झालेले आहे. धने आपण फ्राय करून घेऊयात. छान कमी फ्लेमवर, जास्त करपले नाही पाहिजे, ते गव्हाळे ब्राउनिश धने आपण फ्राय करूयात. भाकरवडीचं सारण खूप सोपं आहे, एवढं पण अवघड नाहीये. ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं ॲड करून घेऊयात. हे पण ब्राउनिशच भाजायचं आहे, जास्त करपलेलं पण नाही आणि जास्त हे पण नाही भाजायचं, मीडियमच भाजायचं आहे. बघा तर आपलं आता कसं छान फ्राय झालेलं आहे. असंच तुम्ही पण खोबरं असं भाजून घ्यायचं आहे.
नेहमीच. आणि आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूयात. कोथिंबीर सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे आणि असा खमंग छान असा आपल्या सारणाचा स्मेल येईल असं भाजायचं आहे. आपलं सारण आता भाजून झालेलं आहे. आपण भाकरवडीचं भाजलेलं सारण सर्व मिक्सरमधून काढून घेऊया. शेव, लाल तिखट, साखर, छान असं बारीक सारण मिक्सरमधून निघलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं सारण खूपच सुंदर झालेलं आहे. एकदम छान आणि बारीक मस्त. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आपला उंडा भिजून. बघा तर मस्त छान मऊदार भिजलेला आहे. तर आपण आता भाकरवडीला सुरुवात करूयात. मी उंडाचे असे छोटे 3 भाग केलेले आहेत. तर आपण आता ह्या छोट्या भागाचा भाकरवडीसाठी पतली पोळी लाटून घेऊयात. छान पातळ अशी भाकरवडीची पोळी लाटून घेतलेली आहे आपण. आता ह्याला गूळ आणि चिंचाची चटणी लावून घ्यायची आहे. सारखी सगळीकडे लावून घेऊयात आपण गूळ चिंचाची चटणी. गूळ आणि चिंचाची चटणी सारखी सगळीकडे लावून घेतलेली आहे. आता आपण भाकरवडीचं सारण भरून घेऊया. छान असं साफ भाकरवडीचं सारण भरून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित बसेल. साफ बसण्यासाठी थोडंसं लाटून घेऊयात सारणावरून, म्हणजे भाकरवडीचं सारण साफ बसेल. आपल्याला भाकरवड्या करता वेळेस व्यवस्थित करता येतील. तर आपल्याला आता भाकरवडीची पोळी अशी रोल करून घ्यायची आहे. घट्ट आणि व्यवस्थित रोल करून घ्यायचे आहेत हे, कारण की जेव्हा आपण तळते वेळेस हे उकलणार नाहीत, ह्याची काळजी घेऊयात. आणि लास्टला आपण थोडंसं पाणी लावून घेऊयात, का जेणेकरून हे छान चिकून बसेल, तर तेवढंच उकलणार नाही.
छान असं बसलेलं आहे हे पॅक. आता आपण असं रोल रोल करत 2 ते 3 वेळेस असं करूयात. चला तर आपण हे साईडचं कट करून घेऊयात, कारण की हे व्यवस्थित बॅटर गेलेलं नसणार आहे, त्यामुळं हे वेगळंच ठेवूयात. आपल्या छोट्या छोट्या आकाराच्या भाकरवड्या आपण कट करून घेऊयात. म्हणजे छोट्या आकाराच्या ह्यामुळं घ्यायच्या आहेत की तळते वेळेस कच्च्या राहू नयेत, यामुळं आपण पतल्या पतल्या छोट्या छोट्या कट करूयात. छान तळता पण आला पाहिजे आणि छान कुरकुरीत पण झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी आपण पतल्या पतल्या भाकरवड्या घेऊयात. तुम्ही बघू शकतात आपलं सारण किती व्यवस्थित आणि किती छान बसलेलं आहे भाकरवड्यांमध्ये. आपल्याला तळते वेळेस पण खूप सोपं जाणार आहे. तर आपण आता सगळ्या भाकरवड्या करून घेऊया. बघा आपल्या छान अशा भाकरवड्या तयार झालेल्या आहेत. आपण आता भाकरवड्या तळून घेऊयात. चला तर मग आता भाकरवड्या तळूया. चला तर आपण भाकरवड्या तळण्यासाठी गॅस पेटवून घेऊयात आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात. छान कडकडीत होईपर्यंत तेल तापवायचं आहे आपल्याला. चला तर आपलं तेल कडकडीत झालेले आहे की नाही ट्राय करून घेऊया. नॉर्मल असं तेल कडकडीत झालेलं आहे आपलं. आपण भाकरवड्या तळू शकतो, तर त्यामुळे भाकरवड्या तळण्यासाठी टाकून घेऊया. हळूवार टाकणे म्हणजे तेल हातावर उडणार नाही याची काळजी घ्या. कमी फ्लेमवर मऊदार अशा तळणे. आपल्या भाकरवड्या तयार झालेल्या आहेत. छान अशा कुरकुरीत आपल्या भाकरवड्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आपल्या भाकरवड्या झालेल्या आहेत. एकदम कुरकुरीत अशा भाकरवड्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.